नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वीचा मराठीचा पद्यपाठ पाहतो, तो वस्तू नावाचा. पान नंबर 21 वरती भा धामनस्कर यांचा जन्म 1960 झालेला आहे. त्यानंतर आपण कवी परिचय पाहिला होता. त्यानंतर हे काव्य प्रकार कोणत्या साहित्यात मोडतं? मुक्तछंद. मुक्तछंद काव्य प्रकार म्हणजे काय, याबद्दलही मी तुम्हाला या अगोदरच्या तासाला माहिती करून दिलेली आहे. तर आज आपण ही वस्तू नावाची जी कविता आहे, या कवितेमधले जे विचार आहेत, हे विचार आपण पाहणार आहोत. थोडक्यात या कवितेमध्ये निर्जीव वस्तूंनाही मन असतं. निर्जीव वस्तूंशीही आपण भावना जोडल्या तर त्या वस्तू सुखावतात, त्या वस्तूंना खूप आनंद होतो, त्या दीर्घकाळ आपल्याला साथ देतात. अशा पद्धतीचा विचार आपण या पद्यपाठातून अभ्यासत आहोत. व्यक्ती आणि वस्तू याच्यामध्ये एक अतूट नातं असतं, याबद्दल आपण माहिती पाहतोय. तर या ठिकाणी आपण त्याच तासाला व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात, याबद्दलही आपण पाहिलं. तो वस्तू संग्रहालय म्हणजे काय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी संग्रहालये पाहिलेली आहेत. वस्तूंची संग्रहालय, अनेक संग्रहालय असतात बा. त्याबद्दल बी आपण त्या तासाला खूप काही चर्चा केली होती. तर आज आपण हा पद्यपाठ पुढे घेऊन जातोय. आपण त्यावेळेस असं पाहिलं होतं की वस्तूंनाही जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मन नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. एवढा विचार आपण त्या ठिकाणी पाहिला होता. तर या ठिकाणी असं सांगितलं होतं की वस्तूंना जरी जीव नसला तरी आपण जीव नसल्यासारखं त्यांना वागवायचं नाही. त्यांना मन नसेल परंतु त्यांना मन असल्यासारखं आपण वागवायचं. जर आपण त्या वस्तूंना वागवलं तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात. सुखावतात म्हणजे काय, तर त्यांना खूप आनंद होतो. आता ह्या वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दलही आपण खूप काय पाहिलं होतं. इथं थोड्याशा वस्तूंची माहिती दाखवलेली आहे बघा, चित्र दाखवलेली आहेत. तर अशा पुरातन ज्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात, तर या वस्तू आपण जतन करून ठेवणं गरजेचं आहे, त्याची स्वच्छता करून ठेवणं गरजेचं आहे. तर त्या तासाला आपण भरून आलेले आकाश नावाचं जे कविता संग्रह आहे, या कविता संग्रहामधून घेतलेली ही पद्य रचना आपण अभ्यासतोय. पाहता पुढे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे त्यांच्या मनामध्ये फक्त काय असतं की आपली सेवा करणं एवढाच विचार असतो, दुसरा विचार काही नसतो. बघा, आपल्या घरातल्या ज्या ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ खुर्ची असेल, एखादं भांडं असेल, टेबल असेल, किंवा एखादं कपाट असेल, किंवा एखादं इळे असेल, अडकीत असेल, कोणतीही घरातली वस्तू असेल, तर ती वस्तू फक्त त्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की आपली काय करायची, सेवा करायची. ते आपली सेवाच करत असतात. त्यातून त्यांना काहीही फायदा होत नाही. त्यांना कोणताही स्वार्थ त्यामध्ये नसतो. निखालस सेवकच म्हणजे फक्त ते आपली सेवाच करत असतात. आता उदाहरणार्थ एखादा पाण्याचा तांब्या आहे, तर तो आपल्याकडून काही मोबदलाही घेत नाही, आपल्याला तो पाणी पाजत असतो. किंवा कप बशी असेल तर ती आपल्याला चहा पाजत असते. किंवा एखादं ताट वाटे असेल तर ती आपल्याला जेवण भरवत असते. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या वस्तू ज्या घरातल्या आहेत, हे आपल्या काय असतात, फक्त सेवक असतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान त्यांना द्यावा.
तर आपण काय करावं, जरी ती सेवक असली आपल्या, तरी त्या वस्तूंना आपण आपल्या बरोबरीचा मान देणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या समान त्यांना मानणं गरजेचं आहे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मनातले जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. बघा किती विचार श्रेष्ठ आहे. तर कोणतीही वस्तू असेल आपल्या घरातली, तर त्या वस्तूला वेगळ्या खोलीची गरज नाही किंवा वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची गरज नाही. आपण ज्या घरात राहतो, जिथं आपण वावरतो, जिथं आपण बसतो उठतो, त्या घरामध्येच ती वस्तू आपण ठेवणं गरजेचं आहे. फक्त त्या वस्तूला आपण काय केलं पाहिजे, आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे आपण ज्या ठिकाणी त्या वस्तूला ठेवलेलं आहे घरात, तर त्याच घरामध्ये त्याला मान सन्मानानं राहू द्या. असं या वस्तूंना फक्त अपेक्षा असते. समजा आपल्याकडे एखादी सायकल असेल, एखादं भांडं असेल, एखादं कपाट असेल किंवा एखादा बेड असेल, एखादी टिपॉय असेल, ती जर खराब झाली, मोडली किंवा तुटली किंवा तिचं थोडंसं घोटाळा झाला काय त्या वस्तूचा, तर आपण ती वस्तू तिथून उचलून अगदी आडगळीच्या खोलीमध्ये, पोटमाळ्यावरती, घराच्या स्लॅबवरती असं कुठंही नेऊन टाकतो. तर असं त्या वस्तूंना ती अपेक्षा नसते. तर त्या वस्तूंना फक्त काय हवं असतं की आपल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. मग त्यांना आपल्या जागेवरतीच राहण्याचा मान मिळवून द्या. तिथंच ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्येच. असं या फक्त वस्तूंना अपेक्षा असते. पुढे पाहता, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. बघा, म्हणजे वस्तू ज्या आपल्या घरातल्या आहेत, कपाट असेल, पेटी असेल, भांडे असतील, सायकल असेल, पेन असेल, पुस्तक असतील किंवा एखादं फुलदाणी असेल, खिडकी असेल, कुठलीही वस्तू घरातल्या ज्या ज्या वस्तू आपल्या आहेत, काही वस्तू तुम्ही पहा, भांडी कुंडी आहेत, केरसुनी आहे किंवा खराट आहे, काय पण असू द्या वस्तू कोणत्याही, तर त्या वस्तूंना फक्त कशाची इच्छा हवी आहे, तर त्यांना स्वच्छ राहण्याची सवय असते. म्हणजे फक्त आपण त्या वस्तू कशा ठेवल्या पाहिजे, स्वच्छ ठेवल्या पाहिजे. म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूंना आपण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. बघा इथं चित्रामध्ये एक व्यक्ती किंवा एखादा सेवक असेल एखाद्या श्रीमंत घरातला, तर तो सेवक काय करतो आहे, प्रत्येक वस्तू व्यवस्थित पुसून चांगली स्वच्छ करून झाडून तो ठेवत आहे. तर आपल्या घरातल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जर असं आपण व्यवस्थित ठेवल्या, बघा आपली आई किंवा आपले आजी किंवा आपल्या घरातली मोठी माणसं किंवा आपली बहीण थोरली आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तू स्वच्छ करून ठेवत असते. बा घर चांगलं झाडत असते, भांडी कुंडी पुसत असते किंवा कपाट असेल, TV असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, सोफा सेट असेल किंवा आपलं बेड असेल, तर हे सगळं व्यवस्थित पुसून, व्यवस्थित घासून, व्यवस्थित त्याची देखभाल करून जर आपण त्या वस्तू जिथल्या तिथं दररोजच्या दररोज ठेवल्या, तर त्या वस्तूंना त्या गोष्टींची आवड असते आणि त्या वस्तू काय होतात, दीर्घकाळ टिकतात. तर तुम्हाला या कवितेतून फार मोठा संदेश मिळतोय. बघा, आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूंची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वस्तू आपण जपून वापरणं गरजेचं आहे. धुवून पुसून व्यवस्थित झाकून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या वस्तूंचा काय व्हायला पाहिजे, आयुष्य वाढलं पाहिजे. अशी जर आपण ती वस्तू दीर्घकाळ टिकवली तर एखादी वस्तू 1, 2, 3 पिढ्यापर्यंत टिकू शकते. म्हणजे आपण फक्त त्या वस्तूची काळजी घेऊन सोडून चालणार नाही, तर पुढच्या पिढीनंही त्या वस्तूची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्या पुढच्या पिढीनंही त्या वस्तूची काळजी घेणं गरजेचं आहे. अशी जर काळजी आपण घेतली तर त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात. आपल्याला या कवितेतून हा फार मोठा संदेश मिळतोय. अजून एक संदेश तुम्हाला मी या ठिकाणी देऊ इच्छितोय. जर ती वस्तू मागं पडली किंवा वैज्ञानिक युगामध्ये जुनी एखादी वस्तू झाली किंवा त्या वस्तूचं महत्त्व कमी झालं किंवा त्या वस्तूला काहीच किंमत राहिली नाही, तर ती वस्तू नादुरुस्त झाली, तर ती वस्तू आपण फेकून द्यायला नको आहे. ती वस्तू आपण दुरुस्त करून चालू ठेवून
व्यवस्थित जतन करून ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखादा रेडिओ असेल किंवा आपली टी व्ही असेल, आपल्या हातातलं घड्याळ असेल किंवा भिंतीवरचं एखादं घड्याळ असेल, फॅन असेल किंवा एखादं जुनं भांडं असेल, मिक्सर असेल, उखळ असेल, पाटावरवट असेल, काही असू द्या, काटवट असेल, ज्या ज्या आपल्या घरातल्या जुन्या जुन्या वस्तू असतात पुरातन, तर त्या पुरातन वस्तू आपण जतन करून ठेवणं गरजेचं आहे. व्यवस्थित आपण त्याचा सांभाळ करणं गरजेचं आहे. आणि त्या वस्तूंना याच गोष्टीची अपेक्षा असते, म्हणजे वस्तूंना स्वच्छ राहण्याची सवय असते. आणि हे आपल्या हातांना आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू स्वच्छ चकचकीत करून ठेवणं गरजेचं आहे. पुढे पाहता, वस्तूंना जपावे, लाडाहूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्यांना जिवंत ठेवणार आहोत आपला स्नेह नंतरच्या काळातही. बघा, तर त्या वस्तूंना आपण लाडावून ठेवणं गरजेचं आहे, जिवंत ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या वस्तू आपण स्वच्छ झाकून पुसून व्यवस्थित जर ठेवल्या, वापरात आणल्या, तर त्या जिवंत राहतात. आणि ज्या वस्तू आपण वापरात आणत नाही, निर्जीव करून टाकतो त्यांना आपण, किंवा त्या वस्तूची किंमत संपवून टाकतो आपण, तर त्या वस्तू जिवंत राहणार नाहीत. तर एकंदरीत प्रत्येक वस्तूला आपण व्यवस्थित सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. स्नेह त्यांच्याशी वाढवणं गरजेचं आहे. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा पूर्ण निरोपाचा त्यांना हक्क शाबूत ठेवावा. म्हणजे समजा एखाद्या वस्तूचं जर आयुष्य संपलं, समजा खुर्ची असेल, टेबल असेल, कपाट असेल, टी व्ही असेल किंवा एखादं भांडं असेल, तर त्या वस्तूंचं जर आयुष्य संपलं किंवा ती मोडली किंवा ती नादुरुस्त झाली, तर त्या वस्तूंना आपण काय केला पाहिजे, कृतज्ञतापूर्ण निरोप आपण दिला पाहिजे. जसं आपण आपल्या घरातल्या एखाद्या माणसाचा अंत झाला, शेवट झाला, मृत्यू झाला, तर तसं आपण त्या माणसाचा शेवट करतो, निरोप घेतो त्याच्याशी आपण काय करतो, त्याचा अंतविधी वगैरे करतो. तर अशा पद्धतीनं त्या वस्तूचाही आपण काय केला पाहिजे, निरोप घेतला पाहिजे. त्यांना कृतज्ञतापूर्ण त्यांना आपण काय केलं पाहिजे, शाबूत ठेवलं पाहिजे किंवा त्यांचा आपण निरोप घेतला पाहिजे. म्हणजे कुठंही ती फेकून द्यायला नको आहे वस्तू. म्हणजे अशा पद्धतीनं निर्जीव वस्तूंचीही या ठिकाणी आपल्याला निर्जीव वस्तूंनाही मन असतं. निर्जीव वस्तू ही आपण जर व्यवस्थित सांभाळल्या, तर त्या निर्जीव वस्तूंचं आयुष्य वाढतं, टिकतं. तर अशा पद्धतीचा हा विचार आपल्याला या ठिकाणी वस्तू नावाच्या एका कवितेमधून आपल्याला भा धामनस्कर या कवीनं अतिशय सुंदर अशा पद्धतीचा विचार, अनमोल ठेवा आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त या पाठाचा एक फार मोठा संदेश आपण घेणं गरजेचं आहे या पाठातून. कोणता? तर आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूंचा आपण चांगला सांभाळ केला पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचं काय होतं, आयुष्य वाढतं. एक सुविचार सुद्धा या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, आजचा एक धागा उद्याचे 4 धागे वाचवतो. म्हणजे घरातली कोणती एखादी वस्तू असेल, समजा एखादं कापड असेल, ते जर थोडंसं फाटलं असेल, तर ते आपण आज लगेच शिवलं पाहिजे. त्याला टाका घेतला पाहिजे, मशीनवरती ते शिवून घेतलं पाहिजे. जर ते शिवलं तर ते दीर्घ काळ टिकतं. आणि जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, फाटू द्या, काय होईल ते होईल, तर ते खूपच फाटत जातं आणि ते आपल्याला वापरात येत नाही. म्हणजे त्याला आपल्याला फक्त टाकून द्यावं लागतं. तर अशा पद्धतीनं या पाठामधून आपल्याला कवीनं फार मोठे विचार सांगितलेले आहेत. आपल्या घरातल्या लाकडी वस्तू असतील जुन्या, तर या वस्तूंना आपण तेल पाणी करणं गरजेचं आहे. त्याला वाळवी लागू नये, त्याला भुंगा लागू नये किंवा त्याला कीड लागू नये. याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्या व्यवस्थित जतन करून ठेवल्या पाहिजेत. फार मोठा विचार, फार मोठा संदेश या कवितेतून आपल्याला कवीनं सांगितलेला आहे. तर हा विचार तुम्ही जतन करून ठेवा. तुमच्या घरातल्या आजोबांच्या आजींच्या वस्तू असतील, आता उदाहरणार्थ एखादा कंदील असेल, एखादी आजोबांची काठी असेल, त्यांची कॉट असेल, बाज असेल, सुरई असेल, हंडा असेल, कुठल्याही जुन्या वस्तू असतील, तर त्या वस्तू आपण व्यवस्थित जतन करून ठेवा, सांभाळून ठेवा.
आणि त्यांचं आयुष्य वाढवा, तर त्या वस्तू काय होतात त्यावेळेस सुखावतात, आनंदित होतात. म्हणजे या कवितेतून तुम्हाला कवीचा विचार ऐकायला मिळालेला आहे. तो कोणता विचार? तर आपण वस्तूंनाही सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे, त्यांचा विचार केला पाहिजे. असं जर केलं तर त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात. हा विचार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तर नंतरच्या तासाला या पाठावरचे जे स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायाची उजळणी आपण घेणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.